श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थांच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं मी श्री शंकर महाराजांचा पहिला अध्याय चालू करते. अध्याय पहिला. श्री सद्गुरु संतवर्य योगी राजशंकर महाराज समर्थ. ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरू धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहून श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन. श्रीनी सुहासवदने मज पाहून वरदहस्त केलाच. श्रींच्या वरदहस्तात दिसले कैलास समस्त. शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले. श्रींच्या वरदहस्तात शिवनिवासस्थान दिसत. मी अगदी झालो चकित. दिव्य कैलास पाहिले. पार्वतीस म्हणती शंकर मी बोलो की जाणार घेणार आहे अवतार. माझ्याच नावाचा प्रिय अगदी आगळा वेगळा अवतार. माझा हा सकळा अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा. सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार. मज जवळ न कोणी येणार. दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार. पार्वतीसह शंकर वदत. पार्वती झाली चकित. शिव पार्वती हा संवाद कैलास सदृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्धान जाहला. त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत. स्वामी समर्थ प्रकटत. दिव्य शरीर तेजस्वी. शिव पार्वती संवाद ऐकला. स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला. स्वामी रोखून पाहत. काय स्वामींचे तेज दिसले. कोटी सूर्य जणू प्रकटले. दिव्य तेजस्वी शरीर पाहिले. मांडी भव्य प्रशस्त. स्वामींनी मजकडे पाहिले. डोळे मजवरी रोखले. स्वामी काही न बोलले. सुहास्य केले प्रेमाने. मग स्वामींनी काय केले. दोन्ही बाहू लांबविले. दोन्ही पद वर उचलले. गुडघे नेले छातीशी. गुडघे घेऊन छातीशी. हाताची मिठी चरणाशी. बैठक ऐशी घालून खाशी. समर्थ बसले डोलात. समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले. असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी. समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत. समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे. समर्थांना मी निहाळले. तोच शंकर महाराज प्रकटले. शंकर महाराजांना पाहिले. ब्रह्मानंद जाहला. दोन्ही बाहू लांबविले. समर्थांनी आधी दाखविले. अजून बाहू अगदी असले होते शंकर महाराज. समर्थांनी आधी दाखविले तसे शंकर महाराज आले. तशाच बैठकीने सुचविले. मीच शंकर महाराज. समर्थांच्या दिव्य दृष्टीतून निसंदिग्ध मज आले कळूनी. समर्थाचाच अवतारावनी शंकर महाराज हे. काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतून मी गेलो भारावूनी. समर्थ अंतर्धान हो. श्रींच्या वरदहस्तात तिसरे दृश्य लगे दिसत. भगवान दत्त उभे असत. समीप अष्टावक्र ते. अष्टावक्रा सदत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात. अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज. अष्टावक्र थोर अधिकारी. गर्भात आईच्या असता उदरी. अगदी मुखोदत वेदचारी. पहा हा अधिकार केवढा. जनक राजाने प्रश्न करूनी वंदिवासात ठेविले ऋषीमुनी. अष्टावक्र 8 वर्षाचे असूनी असमर्पक दिले उत्तर. त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यातून. ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र ते. ऐशा या अष्टावक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा. श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले. अष्ट ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती. शंकर महाराज तसेच सी अष्टावक्र अवतार. अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार. असे महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच. शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली. त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळी 3 बटा केसांच्या दिसत. प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे. या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगतीही मनोहर कळली स्पष्टपणेच. 3 बटा डोक्यावर तिघांचा घे अवतार असे शंकर महाराज कळले मला निश्चित. शंकर महाराज शिवशंकर. शंकर महाराज समर्थ खरोखर. शंकर महाराज अष्टावक्र सुंदर. दृष्टांत स्पष्ट झाला. एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर. अगदी सुप्रभाती गुरुवार. जागृतावस्थामध्येच पहाटे 4 वाजता उठलो. पांघरून घेऊन निजलो. जणू टीव्ही पाहू लागलो. दृश्यदृष्टी स्पष्टच. टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार. फिरत दुसरे नंतर चरण तिसरेही फिरत. चौथे चरण फिरू लागत. नंतर चरणे स्थिर होत. ओवी दिसली स्पष्ट ती. डोळे मी झाकलेले असत. वरती पांघरूणही घेत जणू टीव्ही पाहत आहोत त्यातूनही जाणवले. चरण गरगर फिरत. नंतर चरण स्थिर होत. संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत. लक्षपूर्वक वाचली. ओवी लक्षात ठेवली. उठून ओवी लिहून काढली. संपूर्ण ओवी पहा सगळी. पुढील प्रमाणे असेच. शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र. ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे. ओवी किती महत्वाची. ओवी किती मोलाची. ओवी किती खुबीची. खोल अर्थ ओवीत. शंकर महाराजांचे म्हणून जे भक्त आहेत जण त्यांना ही ओवी वरदान. एवढी प्रभावी ओवी ही. ज्यांना
खात्री आपण पात्र, त्यांनाच रसाळ चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र, गोड चरित्र त्यांनाच, असेच भक्त सत्पात्र, महाराजांचे वाचणे चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र, करील हो निश्चित, ज्यांची भूमिका हीनपुरती, त्यांना दिसेल विसंगती, महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील, महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र, घटना महत्वाच्या सर्वत्र, निश्चित कोणा न ठाऊक, अघटित घटना पटूंच्या, घटना ज्या महत्वाच्या, कशा मानवाच्या लक्षामध्ये येतील, किती असो बुद्धिवंत, चिकित्सक असो विख्यात, तो तेथे हतबद्ध होतो, चालत त्याचे काही ना, मानवी बुद्धीला मर्यादा, चिकित्सेलाही कायदा, ज्यांचा पहा वायदा, या सर्वांच्या पलीकडे, या अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून, येथे श्रद्धेचे कारण, तेव्हाच काही कळेल, असे काही बुद्धिवंत, प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात, अकलेचे तारे उधळीत, महाराज कृतीवर, तरीही महाराज शांत, बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत, मग महाराजांना शरण येत, अशी फजिती तयांची, महाराजांचे चरित्र, घटना घडल्या ज्या सर्वत्र, कुणा न माहिती तिळ मात्र, हेच चरित्र वैशिष्ट्य, कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले, कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी, कोणास काही दृष्टांत झाले ते तयांनी वर्णन केले, प्रत्यक्ष जे जे सांगितले ते तसेच, जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले, असे अनेक प्रसंग रंगले, विविध कथाही तशाच, अशा अनेक कथातुनी संगती येते पहा दिसुनी, काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्यात त्या, अनेकांना भेटूनी, निष्ठावंताशी चर्चा करूनी, ऐकीव कथांची खात्री करूनी, निश्चित केल्या कथा त्या, जेवढे देता येईल खरे, प्रयत्न केले तेवढे पुरे, जे जे ठरेल खरेखुरे तेच लिहिणार असे मी, एवढे प्रयत्न करून, नंतर महाराजांना कौल लावून, जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार, सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे, शंका पुन्हा न यावी पुढे, म्हणून हे सांगितले, जो हे चरित्र वाचेल त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील, योगीराज शंकर एवढा वाजवणी डंका, ज्याच्या मनात येतील शंका त्याला देऊनही सुवर्णलंका, शेवटी रंकच होणार, भारतात मुंबई इलाक्यात, जिल्हा नाशिका सटाणा तालुक्यात, अंतापूर नावाचे गाव असत, लहान खेडे गाव हे, या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत, चिमणाजे त्याचे नाव असत, निष्ठावंत शिवभक्त, शंकराची पूजा अर्चा, नेहमी शिवलीलांचीच चर्चा, शिवमंदिराकडे सदा मोर्चा, उभयतांचा असे होय, पत्नी ग्रह कृतदक्ष, नेहमी शोभासनेत लक्ष, ओम नमः शिवाय जप लक्षित, करीत दोघे नेहमी, घरी कशाचीही नावानं, धनधान्याचे असे खाणं, सर्व प्रकारचे ही त्राण त्यांच्या ठाई होतेच, एवढी सुखे असून सारी, एकच खंत होती उरी, पुत्र संतान नव्हते घरी, हीच काळजी दोघांना, एवढे आपण शिवभक्त, शिव का न इच्छा पुरवित, ऐसे कधी न आले मनात, पती पत्नीच्या पहा हो, यालाच म्हणावे खरा भक्त, तो कधीच काही न मागत, ऐसे कधीच न ये मनात, निष्ठावंत भक्त तो, मनात उद्भवता कामना, निष्फळ होत असे साधना, क्लेश होती मना, जबाबदार आपण, फल न पडता आपल्या पदरा, दोष का द्यावे शंकरा, आपलाच गुन्हा असता खरा, शिक्षा कुणा मिळेल, चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी, एक तपस्वी आला स्वप्नी, अग्निशिके सम तेजस्वी, पहाटेच्या समयात, दिव्य तपस्वी स्वप्नात येत, दिव्य दृष्टांत त्यांना देत, तपस्वी वदती स्पष्टपणे, दिव्य साधू तेजस्वी, तेजपुंज तपस्वी, रूप मनोरूप मनस्वी, खणखणीत म्हणाले, चिमणाजी उठ झटपट, संपले तुझे काबाड कष्ट, होईल आज तुझे इष्ट, तुला हवे ते मिळेल, या अंतापूर शेजार, राहुल मालिक असे फिर, तेथून टाकता नजर, झाडी तुला दिसेल, त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझं दिसलेले, वाघ दिसतील तुझं बसलेले, वाघांच्या घोळक्यातून निजलेले, बाळक एक दिसेल, आजच ते जाऊन, घाबरू नको मनातून, चटकन बालक घेऊन परी घरी आणून सांभाळ, एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान, चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच, वंदन केले शंकराला, फार आनंद झाला त्याला, स्वप्न सांगितले पत्नीला, ब्रह्मानंद तिला तर, चिमणाजीच झाला आनंद, पत्नी सोयी ब्रह्मानंद, घरात भरला परमानंद, आनंदी आनंदच, आनंदाने चिमणाजी, दृष्टांत सांगे लोकामाजी, लोक दर्शवून नाराजी, पिंगल करू लागले, परमार्थिक आपली वाटचाल, दृष्टांत जे जे होतील, साधना जी जी कराल, गुप्त अगदी ठेवावी, साधकासाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा, उघडू नये कधी वाचा, तेव्हाच परमार्थ साधेल, लोकांनी जरी निंदा केली सर्वांनी टावाळी, चिमणाजींची वृत्ती न ढळली, मने जय शंकर, नित्य पहाटे सुटणे, स्नानपूजा जप करणे, शिवलीलामृत पारायणे, सोमवारी उपवास, साधना उभयतांची ऐशी चाललेली होती प्रतिदिवशी, ओम नमः शिवाय वाचा अशी, चालतचे अखंड, दृष्टांत होता त्या दिनी, दोघांनीही स्नान करूनी, पूजा उपासना आटोपुनी, दोघे निघाली बाहेर, ओम नमः शिवाय जप करीत, चाललेले जप दृष्टांत तळा समीप येऊन ते पोहोचले, जे जे दृष्टांत पाहिले तेथे सर्व प्रत्यक्ष दिसले, तोच बाळाचे रडणे ऐकले, वाघही दिसले तेथेच, एक वाघीनं त्या बाळावरती उभी राहून दूत पाजित होती, हे चालले ज्या वृक्षाखाली, बेलवृक्ष होता तो, हाच वृक्ष दृष्टांतात होता, चिमणाजी ओळखत, धीर धरून पुढे जात, निर्भय होऊन चिमणाजी वाघीनं रोखून पाहत असता, तिथे जाऊन चिमणाजी ते बाळ उचलून छातीशी धरून परतला, बिलवृक्षाचे द्रिल पानं त्या बाळावर पडून, दोघेही ते बाळ घेऊन अंतापुरी परतले, वाघ राहिले तसेच बघत, बिल्ववृक्ष आनंदी नाचत, चिमणाजी ब्रह्मानंदी चालत,
बाळ घेऊन घरी ये. त्या दिवशी उभयतास होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला. पुत्र लाभ झाला सुंदर. त्या दिवशी शंकराचाच होता वार, तो म्हणजे सोमवार. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन. याप्रमाणे असेच जन्म साल जरी न निश्चित, मिती मात्र निश्चित असत. ते दिवशी शुद्ध अष्टमी होत. प्रकट दिन हा असे हो. बालकास असता पाहत चिमणाजीस प्रेमे उमाळे येत. बाळाचे पटापट मुखे घेत प्रेमानंदे चिमणाजी. पत्नी बाळास मांडीवर घेत, तोच पत्नीस पान्हा फुटत. चुटू चुटू बाळ ही दूध पित, तृप्त माये लेकरू. महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे हा सगळा. आनंदाश्रू घळाघळा मात्या पित्यांची वाहती. वंदन महाराज श्रीशंकर. जन्मवृत्त कथन मनोहर. हा पहिला अध्याय सुंदर. समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काही चुकी वाक्य असेल तर माफ करा. बोलताना जरी काही चुकलं असलं, वाचताना जरी काही चुकलं असलं तरी मला माफ करा, क्षमा करा. सर्वांनी अध्याय ऐका हीच तुमच्या चरणी प्रार्थना.